नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील 36व्या 37व्या आणि 38व्या या 3 दिवसाची ॲक्टिव्हिटी पाहत आहोत। यामध्ये तुम्हाला व्याकरणाचा वर्ब्स, नॉन फायनाईट वर्ब्स हा टॉपिक यामध्ये पाहायचा आहे। नॉन फायनाईट वर्बचे तुम्हाला 3 प्रकार दिलेले आहेत, इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड जर्न्ड्स। हे 3 प्रकार तुम्हाला यामध्ये पाहायचे आहेत। यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या अगोदर टू हा शब्द येतो आणि असं असणारं रूप, पण ते क्रियापद नसतं, ज्याचे उपयोग वेगळे असतात, अशा रूपाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नंतर पार्टिसिपल या नॉन फायनाईट वर्बच्याच एका प्रकाराचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये क्रियापदाला INGच असतो, पण ते रूप हे विशेषणाचं कार्य करत असतं। आणि यानंतर नॉन फायनाईट वर्बचंच तिसरं जे प्रकार आहे तो आहे जर्न्ड, त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। जर्न्ड म्हणजे क्रियापदाला ING असणारं रूप, पण ते सुद्धा रूप हे नामाचं कार्य करत असतं। मग अशा प्रकारे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये नॉन फायनाईट वर्बचे टाईप्स पाहायचे आहेत। तुम्हाला 3 वाक्य दिलेले आहेत, द किड्स प्लेड अंडर द रनिंग वॉटर, द किड्स आर प्लेइंग अंडर द रनिंग वॉटर आणि वेदांत प्लेज अंडर द रनिंग वॉटर। यामध्ये तुम्हाला क्रियापदं दिसत आहेत, मुख्य क्रियापदं प्लेड आणि प्लेज। तसंच तुम्हाला दुसरं वर्बसुद्धा दिसतं आहे, रनिंग। मग ह्या अनुषंगानं तुम्हाला चर्चा दिलेली आहे। जर तुम्ही अगोदरच्या वाक्यातील प्लेड आणि प्लेज पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, दे चेंज ॲज पर द पर्सन अँड द टेन्स। ते कर्त्याच्या प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी या रूपाप्रमाणे बदलतात आणि दे चेंज ॲज पर द टेन्स, आणि ते काळाप्रमाणे पण बदलतात। पण रनिंग हा शब्द जर त्याच अगोदरच्या वाक्यातील पाहिला तर तो बदलतो का, त्याचं रूप, त्याचं काही त्यामध्ये चेंज तुम्हाला दिसतो का, तर नो, इट रिमेन्स द सेम। तर रनिंग या शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही। मग रनिंग हा जो शब्द आहे त्याबद्दल त्या आधारावर तुम्हाला नॉन फायनाईट वर्बची व्याख्या दिलेली आहे, कारण रनिंग हा शब्द नॉन फायनाईट वर्ब आहे। द वर्ब्स विच डू नॉट चेंज ॲज पर द पर्सन ऑर द टेन्स ऑर द नंबर आर कॉल्ड नॉन फायनाईट वर्ब्स। मग नॉन फायनाईट वर्ब्स म्हणजे अशी क्रियापदं जी त्याचं रूप बदलत नाहीत आणि ते वाक्यातील कर्त्यावर अवलंबून नसतात, काळावर अवलंबून नसतात, किंवा वाक्यातील कर्त्याच्या प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी रूपावर किंवा कर्त्याच्या एकवचनावर किंवा अनेकवचनावर त्यांचा काहीसुद्धा संबंध नसतो, किंवा या रूपांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही आणि ते त्यांचं रूप बदलत नाहीत। अशा क्रियापदांना नॉन फायनाईट वर्ब्स म्हणतात। उदाहरणं तुम्हाला 3 दिलेले आहेत। दॅट स्लीपिंग कॅट इज माइन, यामध्ये स्लीपिंग हा शब्द हा ॲडजेक्टिव्ह आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये रनिंग इज अ गुड एक्सरसाइज, रनिंग हा शब्द जर्न्ड आहे। आणि तिसऱ्या वाक्यामध्ये उमा वेंट टू मुंबई टू फाइंड अ जॉब, यामध्ये टू फाइंड इन्फिनिटिव्ह आहे। मग या वाक्यामध्ये स्लीपिंग हा शब्द पार्टिसिपल आहे, रनिंग हा शब्द जर्न्ड आहे, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये टू फाइंड हे इन्फिनिटिव्ह आहे। मग याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिलेलं आहे। लुक ॲट द अंडरलाईन वर्ब्स, ह्यात दिलेल्या 3 शब्दांना स्लीपिंग, रनिंग आणि टू फाइंडना ऑब्झर्व करा। दे नेवर फंक्शन ॲज द मेन वर्ब इन एनी सेंटेन्स, ते या वाक्यांमध्ये किंवा अशा रचनांमध्ये ते कधीही मुख्य क्रियापदाचं कार्य करत नाहीत। इन द फर्स्ट एक्झाम्पल स्लीपिंग डिस्क्राइब्स द वर्ड कॅट, पहिल्या वाक्यात स्लीपिंग हा शब्द मांजराचं वर्णन करतो। हिअर इट फंक्शन्स ॲज ॲडजेक्टिव्ह, हा या वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करतो आणि अशा रूपांना इट इज कॉल्ड ॲज पार्टिसिपल। इन द सेकंड सेंटेन्स, दुसऱ्या वाक्यामध्ये रनिंग हा शब्द वर्क्स ॲज अ नाउन, तो नामाचं कार्य करतो। इट वर्क्स ॲज द सब्जेक्ट, तो कर्त्याचंही कार्य करतो। इट इज कॉल्ड ॲज जर्न्ड, मग अशा शब्दांना जर्न्ड म्हणलं जातं। तिसऱ्या वाक्यामध्ये इन द थर्ड एक्झाम्पल द वर्ब फाइंड इज प्रिसिडेड बाय टू, फाइंडच्या अगोदर टू हा शब्द आलेला दिसतो तुम्हाला। इट इज कॉल्ड ॲज इन्फिनिटिव्ह, अशा रूपाला इन्फिनिटिव्ह रूप म्हणलं जातं। मग अशा प्रकारे तुम्हाला नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार इथं दिलेले आहेत। पहिला प्रकार आहे पार्टिसिपल, दुसरा प्रकार आहे जर्न्ड, तिसरा प्रकार आहे इन्फिनिटिव्ह। आणि इन्फिनिटिव्हचे आणखीन प्रकार सांगितलेले आहेत। सम इन्फिनिटिव्हज कॅन वर्क विदाउट टू अँड सम इन्फिनिटिव्हज वर्क विथ टू। काही इन्फिनिटिव्ह टूला घेऊन बनतात, काही इन्फिनिटिव्ह टू शिवाय असतात। मग जे इन्फिनिटिव्ह टू या शब्दाशिवाय असतात दे आर कॉल्ड ॲज बेअर इन्फिनिटिव्ह, अशा इन्फिनिटिव्हजना बेअर इन्फिनिटिव्ह म्हणलं जातं। उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, शी मेड मी क्राय, क्राय हा शब्द बेअर इन्फिनिटिव्ह आहे। आय हर्ड हिम सिंग अ लवली सॉन्ग, सिंग हा शब्द बेअर इन्फिनिटिव्ह आहे। इन दिस वे हिअर क्राय अँड सिंग आर बेअर इन्फिनिटिव्हज। अशा प्रकारे तुम्हाला नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार इथं दिलेले आहेत। पहिला प्रकार पार्टिसिपल, दुसरा प्रकार जर्न्ड आणि तिसरा प्रकार इन्फिनिटिव्ह। यानंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत।
फाइंड नॉन फायनाईट वर्ब्स फ्रॉम दिस सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यातून नॉन फायनाईट वर्ब्स शोधा. मग पहिल्या वाक्यात वॉकिंग, दुसऱ्या वाक्यात मूविंग, तिसऱ्या वाक्यात ब्रोकन, चौथ्या वाक्यात टायर्ड, पाचव्या वाक्यात लर्न. हे शब्द नॉन फायनाईट आहेत. आणि या वाक्यामध्ये मेन वर्बचा रोल प्ले करू शकणारे फायनाईट वर्ब्स आहेत फाउंड, लाईक, कट, एट आणि लाईक्स. अशा प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. जर तुम्ही फायनाईट वर्ब्स बघितले फाउंड, लाईक, कट, एट, लाईक्स हे शब्द कर्त्याच्या वचनाप्रमाणे किंवा वाक्यातील काळाप्रमाणे बदलतात. दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे फाइंड वर्ब्स अँड स्टेट वेदर दे आर फायनाईट ऑर नॉन फायनाईट. वाक्य वाचायची, त्यातील क्रियापदं शोधायची आणि ती क्रियापदं फायनाईट आहेत का नॉन फायनाईट सांगायचं. मग पहिल्या वाक्यामध्ये फील्ड, दुसऱ्या वाक्यामध्ये वॉन्ट आणि चौथ्या वाक्यामध्ये वॉन्ट आणि पाचव्या वाक्यामध्ये बिकेम हा शब्द फायनाईट वर्ब आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये शायनिंग, दुसऱ्या वाक्यामध्ये टू हेल्प, तिसऱ्या वाक्यामध्ये स्मोकिंग, चौथ्या वाक्यामध्ये टू कंप्लीट, पाचव्या वाक्यामध्ये फॉलोइंग हे सर्व शब्द ही क्रियापदं नॉन फायनाईट आहेत. नंतर पुढील ॲक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स विथ ॲन ॲप्रोप्रिएट पार्टिसिपल. दिलेल्या वाक्यात तुम्हाला कंसातील योग्य शब्द, क्रियापदाचं योग्य रूप, पार्टिसिपलचं योग्य रूप तुम्हाला भरायचं आहे. पहिल्या वाक्यात उत्तर आहे लिव्हिंग, दुसऱ्या वाक्यात उत्तर आहे क्लोज, तिसऱ्या वाक्यात नोईंग, चौथ्या वाक्यात इंजोर्ड, पाचव्या वाक्यात बेकिंग. अशा प्रकारे तुम्हाला ही वाक्य तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. या वाक्यांमध्ये ह्या पार्टिसिपलनं ऑब्झर्व केलं तर हे सर्व पार्टिसिपल ॲडजेक्टिव्हचा रोल प्ले करत आहेत. त्यामुळे ह्यांना पार्टिसिपल असं मानलं जातं कारण हे वाक्यात विशेषणाचं कार्य करतात. यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय ॲडिंग इन्फिनिटिव्ज ॲज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला दिलेल्या वाक्यात फक्त अंडरलाईन केलेल्या शब्दाला इन्फिनिटिव्हचं रूप द्यायचं आहे आणि काळ मेंटेन करून वाक्य सोडवायचं आहे. पहिल्या वाक्यात उत्तर होईल टू लिव्ह, लाईक्स टू लिव्ह, दुसऱ्या वाक्यात उत्तर होईल ट्राईड टू टेस्ट, तिसऱ्या वाक्यात उत्तर होईल स्टार्टेड टू कंपोज, चौथ्या वाक्यात उत्तर होईल अटेम्प्टेड टू कॅच आणि पाचव्या वाक्यात उत्तर होईल लव्स टू मेक. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला वहीत लिहायची आहे. नंतर अंडरलाईन द जरंट ऑर इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील जरंट किंवा इन्फिनिटिव्हला ओळखायचं आणि अंडरलाईन करायची. पहिल्या वाक्यात उत्तर आहे लर्निंग, दुसऱ्या वाक्यात उत्तर आहे टू कंप्लीट, तिसऱ्या वाक्यात उत्तर आहे टू बिकम, चौथ्या वाक्यात उत्तर आहे स्केटिंग आणि पाचव्या वाक्यात उत्तर आहे ड्रॉइंग. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्हाला वहीत लिहायची आहे. आणि तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी आहे मेक अ लिस्ट ऑफ फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब्स. तुम्हाला फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्बची काही उदाहरणादाखल यादी बनवायची आहे. राईट द डिफरन्स बिटवीन इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल अँड जरंट. आणि तुम्हाला इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल आणि जरंटमधला काय फरक कळला ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. इन दिस वे वी हॅव सीन दिस ॲक्टिव्हिटी. थँक्यू फॉर वॉचिंग.